नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत डिंगोरे गावामध्ये. काल अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना घडली आपल्या शिवजन्मभूमीतील डिंगोरे गावातील आमच्या आदिवासी कुटुंबातील 4 युवकांचा अपघातामध्ये खरं तर त्या ठिकाणी त्यांनी जीव गमावला. हा अपघात इतका भीषण होता की खरं तर वाचवायला पण वेळ मिळाला नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही खरं तर मीडियातून पाहत होतो, पण नेमकं हा अपघात झाला कसा या खरं तर आपण पहिलं कुटुंबाला भेटलं पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे, कारण ही सगळी करती सवरती आमची पोरं होती. आज खरं तर 3 तरुणांचं तर लग्न झाले, त्यांना लहान लहान लेकरं आहे आणि आज खरं तर कुटुंबाला दुसरा कुणाचा आधार नाही. ह्या परिस्थिती खरं तर या ठिकाणी तांबे साहेब असतील, अंकुशेट असतील, इथले स्थानिक सगळे ग्रामस्थ मंडळी असतील, यांनी खरं तर प्रत्येक कुटुंबाला येऊन या ठिकाणी आधार दिला आहे. परंतु रात्रीचा जो अपघात होता, मीडियाच्या माध्यमातून खरं तर काही थोडा अवस्थाहून निदर्शनास त्या ठिकाणी येत आहे. इथं आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी समजते. म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे, ज्यांनी रात्री काही घाईने खरं तर या ज्या बातम्या गेल्या असं खरं तर त्यांची पण त्या दोष नाही की जे समोर दिसलं त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न पलीकडे जाऊन आपण ह्या कुटुंबाला कशी मदत मिळेल, कसा त्यांना त्या ठिकाणी पुढचं खरं तर जे कुटुंबाला जो आधार आहे आणि खरं तर आर्थिक मगाशी पण एस टी डेपोच्या आरगडे साहेबांना बोललं की शासनाकडून गव्हर्नमेंटकडून जेवढी जास्तीत जास्त मदत मिळवता येईल तेवढी खरं तर या कुटुंबाला दिली पाहिजे. ठीक आहे, क्लेम होईल, आपण त्या गोष्टीसाठी पण प्रयत्न करू, जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करू, परंतु गव्हर्नमेंटकडून पण शासनाने कशी मदत मिळवता येईल, कारण ही शेवटी आमची आदिवासी समाजातील फार गोरगरीब कुटुंबातील लेकरं आहे. ही आपली शिवजन्मभूमीतील आपले खरं तर तरुण, हे सगळे तरुण आहेत. माझ्या निमित्ताने खरं तर विनंती राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून की कालचा जो झालेला भीषण अपघात आणि त्याच्या माध्यमातून काही जर अवास्तव चुकीच्या जर काही बातम्या गेल्या असेल तर त्या थोडं दुरुस्त करून घेतल्या पाहिजे. इथं आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती खरं तर फार वेगळी आहे. माझ्या निमित्तानं आमचे पत्रकार बांधव यांना पण विनंती असेल आणि ह्या कुटुंबाला, भले परिवार असेल आणि पारधी परिवार असेल, ह्या कुटुंबाला खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे. शासनाकडे मी पुन्हा एकदा खरं तर आता स्वतः जाऊन मी एस डेपोत भेटणार आहे, शासकीय काही कर्मचाऱ्यांना भेटणार आहे आणि जास्तीत जास्त कशी मदत आपल्या ह्या कुटुंबाला मिळवून देता येईल यासाठी खरं तर आम्ही सगळेच जण मनोमन या ठिकाणी प्रयत्न करू. आणि झालेल्या घटनेचे आणि हे सगळ्या आमच्या तरुणांना, हे आमचे सगळे सहकारी आहेत, आमचे बांधव आहेत, यांना मी शिवजन्मभूमीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. साहेब नमस्ते, मी दुसऱ्या नंबरवरून फोन केला, सुरेश बोलतोय वाजगे, आरगडे सर आहे ना. ते काल डिंगोरेला अपघात झाला, तिथं आता मी आलो आहे त्या वाडीमध्ये. आता साहेब काय मुळात आपली एकदम ती गरीब कुटुंबातील सगळी पोरं आहेत, 4 इथं मोलमजुरी करणारी पोरं आहेत. तर आपल्याला काय वर शासनाकडे पाठवता येईल का प्रस्ताव? कितीचं करायला लागेल? हा, त्यांना मदत मिळाली पाहिजे ना कुटुंबाला. अच्छा, क्लेम केलं साधारण किती मदत मिळेल काय? वय सगळी ते 28-30ची पोर आहे, तरुण पोर आहे सगळे प्रत्येक कुटुंबाला. पण तो क्लेमचा एक भाग झाला आणि शासन काय मदत करणार नाही का? शेवटी कसं होतं, एवढी करतीसवरती पोरं गेलेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथलं सगळे स्थानिक म्हणतात की एस टी वालीची चूक आहे. हां, म्हणून माझं म्हणणं काय आहे, तुम्ही परिवहनशी आलं तर वरिष्ठांशी बोला, मी बोलायला तर बोलतो. अच्छा, मी शासनाकडून म्हणतो, मी शासनाने खरं मदत केली पाहिजे असं मी त्या मताचं आहे. कारण मागं ते वारीत बघा एस टी घुसली होती, तेवढी शासनाने मदत केलीच ना कुटुंबाला. आता ठीक आहे, समजा हे जरी गाडी जरी झाला असेल, पण शेवटी चूक एस टीवाल्याची आहे. जेवढं काय करते मी लागलं तर येऊन तुम्हाला नारंगाला भेटतो, आपलं जेवढं काय करता येईल तेवढं प्रोव्हिजन आपण करू. त्यांचं लागलं सगळे डिटेल्स घेऊन येतो, वयापासून सगळी काय असेल, आधार कार्ड त्या पोरांची ती कॉपी घेऊन येतो. चालेल सर, चालेल.